3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश। संतप्त आंदोलनकर्त्यांचा गेट तोडत कोर्टात शिरण्याचा प्रयत्न। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावात कडकडीत बंद। अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त। प्रकरणी 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार, चाकणकरांची ग्वाही। मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवरही भाजपचा विजय होत असल्याचा दावा। तर महायुतीत भाजपकडून सुमारे 150 जागांच्या मागणीची शक्यता। भाजप आणि शिवसेनेतील वाद थांबेना। ठाण्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप। तर बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीत जाऊन जल्लोष करत असताना वाद। ठाकरे बंधूंसोबत युतीवरून शरद पवार सकारात्मक। मतचोरी विरोधात सत्याच्या मोर्चात एकत्र, मग निवडणूक वेगळी का लढायची? एकला चलोरेचा नारा देणारा काँग्रेसला पवारांची विचारणा। सूत्रांची माहिती। मनसे मवियाचा भाग नाही। शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये। मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गातील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही, मात्र चव्हाणांना युती नको होती, आमदार निलेश राणेंचा आरोप। युती संदर्भात वरिष्ठ पातळीवरती निर्णय होतात। निलेश राणेंनी वरिष्ठांसोबत बोलायला लागलं होतं, मग चर्चा झाली असती। रवींद्र चव्हाण यांच्यावरील आरोपानंतर मंत्री निलेश राणे यांच्यावरती यावेळेस निलेश राणे यांना प्रत्युत्तर। पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी। तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 शेतकऱ्यांनाही नोटीस। 10 जणांचे जबाब नोंदवले। पुण्यातील मुंढवा प्रकरणात चौकशी होतीये हेच भाग्य आहे। सत्यता खूप दिवस लपणार नाहीये। काहीही झालं तरी पार्थ पवार यातून सुटणार नाहीत, अंबादास दानवेंचा इशारा।